नमस्कार, मी शिवांगी शर्मा आणि आपण पाहत आहात तळोदा वृत्तांकन न्यूज। चला जाणून घेऊया आजच्या ताज्या बातम्या। 3 राज्यांना जोडणारा देवानंद नदीवरील पूल मृत्यूचा सापळा। 60 वर्षांनंतरही संरक्षक कठडे गायब। बांधकाम विभागाची कमालीची उदासीनता, दुर्घटना घडल्यास जबाबदार कोण? प्रवाशांचा संतप्त सवाल। नमस्कार प्रेक्षक हो, महाराष्ट्र, गुजरात आणि मध्य प्रदेश या 3 राज्यांतील प्रवाशांसाठी आणि सातपुडा विंध्य पर्वतातील दुर्गम गावांसाठी अत्यंत महत्त्वाचा असलेला डेडियापाडा ते शिरपूर हा महामार्ग सध्या प्रवाशांच्या मुळावर उठला आहे। या मार्गावरील धडगाव जवळील कुंडल येथील देवानंद नदीवरील पुलाला गेल्या 60 वर्षांत एकदाही संरक्षक कठडे बसवण्यात आलेले नाहीत। यामुळे या पुलावरून होणारी वाहतूक अत्यंत धोकादायक बनली असून बांधकाम यंत्रणेच्या या उदासीनतेमुळे प्रवाशांचा जीव टांगणीला लागला आहे। स्वातंत्र्यापूर्वी इंग्रजांच्या राजवटीत तिन्ही राज्यांचा संपर्क तुटू नये म्हणून विंध्य व सातपुडा पर्वतरांगांमध्ये रस्ते बनवण्यात आले होते। याच रस्त्यावरून भूदान चळवळीचे प्रणेते विनोबा भावे यांनी पायी प्रवास केल्याची ऐतिहासिक नोंद आहे। स्वातंत्र्यानंतर 1960च्या दशकात या रस्त्याचे नूतनीकरण करून नर्मदा नदीच्या उपनद्या असलेल्या उदय आणि देवानंद नदीवर पूल बांधण्यात आले। उदय नदीच्या पुलाला सुरुवातीपासूनच पक्के कठडे आहेत, मात्र देवानंद नदीच्या पुलाला लोखंडी कठड्यांची तात्पुरती रचना कागदावर राहिली। प्रत्यक्षात 60 वर्षांत इथे कधीच कठडे बसवले गेले नाहीत। 2007 मध्ये देवानंद नदीला आलेल्या महापुरात पुलाच्या एका बाजूचा भराव वाहून गेला होता। तो भराव नंतर भरण्यात आला, पण कठडे बांधण्याचा विचार प्रशासनाला सुचला नाही। पुलाची दुरवस्था झाल्यावर तिन्ही राज्यातील प्रवाशांचा रोष टाळण्यासाठी यंत्रणेने डागडुजी केली, मात्र मुख्य प्रश्न असलेल्या संरक्षक कठड्यांकडे नेहमीच कानाडोळा केला। दुर्गम भागातील हा पूल केवळ धडगावसाठीच नव्हे तर गुजरात आणि मध्य प्रदेशातील प्रवाशांसाठीही जीवनवाहिनी आहे, पण संबंधित प्रशासनाने याच्या गांभीर्याकडे कधी लक्षच दिले नाही। ही मोठी शोकांतिका आहे, अशी खंत स्थानिक नागरिक गोविंद पाडवी यांनी व्यक्त केली आहे। डेडियापाडा, गुजरात ते शिरपूर हा मार्ग अधिकृतपणे आंतरराज्य मार्ग म्हणून घोषित करण्यात आला आहे। तिन्ही राज्यातील हजारो वाहने दररोज इथून जीव मुठीत धरून प्रवास करतात। रात्रीच्या वेळी किंवा पावसाळ्यात तर इथे मोठ्या अपघाताची दाट शक्यता असते। केवळ देवानंद नदीचा पूलच नव्हे तर धडगाव ते मोलगी या संपूर्ण रस्त्यावर सुरक्षित वाहतुकीसाठी तात्काळ उपाययोजना कराव्यात, अन्यथा तीव्र आंदोलन छेडण्यात येईल, असा इशारा स्थानिक नागरिक योगेश पाडवी यांनी दिला आहे। आता तरी प्रशासनाला जाग येईल की एखाद्या मोठ्या दुर्घटनेनंतरच यंत्रणेचे डोळे उघडतील, असा संतप्त सवाल तिन्ही राज्यातील जनतेकडून केला जात आहे। मोलगी येथून रवींद्र वळवी यांच्यासह तळोदा वृत्तांकन न्यूज नेटवर्क। आजसाठी इतकेच। अशाच ताज्या आणि महत्त्वाच्या बातम्या पाहण्यासाठी आमच्या चॅनलला सबस्क्राइब करा। धन्यवाद।